राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? पुण्यानंतर सांगली, मिरज, कुपवाडमध्येही आघाडी होणार का? या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया. नगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष काही ठिकाणी एकत्र आले होते. हा प्रयोग आता पुण्यासह राज्यातील काही महापालिकांमध्येही राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पुण्याची चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पुण्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकांसाठीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जर ही आघाडी प्रत्यक्षात आली तर भाजप आणि महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पवार कुटुंबात पडलेल्या दुहीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झाले. अजितदादा पवार यांचा पक्ष भाजप महायुतीत तर शरदचंद्र पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सुरू झाल्या असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी युती आणि आघाड्या करण्यात आल्या. सांगलीतील शिराळ्यासह राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. हाच पॅटर्न महापालिका निवडणुकीतही वापरला जाण्याची शक्यता आहे. अजितदादा पवार यांच्या पक्षासाठी पुणे महापालिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून जिल्ह्यातील अनेक संस्थांवर त्यांचं प्राबल्य आहे. म्हणूनच पुणे मनपावर झेंडा फडकवण्यासाठी अजितदादा पवार गटाकडून शरदचंद्र पवार गटासह इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला महायुतीत न घेण्याची घोषणा केली आहे. हाच पॅटर्न सांगलीतही राबवला जाऊ शकतो अशी भीती राष्ट्रवादी नेत्यांना आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरू केली आहे. महायुती व्हावी ही आमचीच इच्छा आहे आणि आम्हाला किमान 30 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. मात्र तसे न झाल्यास स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. पक्षासमोर सर्व पर्याय खुले आहेत असं राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केलंय. पुण्यातील आघाडीचा निर्णय येत्या 2 दिवसात होणार असून त्यानंतरच सांगलीत नेमकं काय घडणार हे स्पष्ट होईल. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार की स्वतंत्र लढणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.